चालू करा माईक. मनपाचं भंगार चोरणाऱ्याला अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा. बड़ी बड़ी बाता, अरे बड़ी बड़ी बाता, बड़ी बड़ी बाता. अरे गली गली में शोर है, सुनील महाजन चोर है. गली गली में चोर है, सुनील महाजन चोर है. अरे मेरूच्या प्रसिद्ध बोर, सुनील महाजन चोर है. अरे मेरूच्या प्रसिद्ध बोर, सुनील महाजन चोर है. अरे चोर. गणने शेतकालाचा हा प्रकार समोर आलेला आहे. 8 पैसे घ्यायचे. आपण बघतो आहे गेल्या 2.5 वर्षापासून विरोधी पक्षाचं सरकार होतं. पती-विरोधी पक्षनेते आणि त्यांच्या पत्नी या महापौर म्हणजे हा मला असं वाटतं इतिहासात पहिल्यांदाच आपण जळगाव महापालिकेमध्ये बघितलं की महापौर पत्नी आणि पती हे विरोधी पक्षनेता. म्हणजे ही जी सांगड होती ही कोणी काहीही केलं तरी कोणाच्या लक्षात यायला नको असं हे 2.5 वर्षाचं महापालिकेमध्ये सगळा ताळमेळ चालू होता आणि कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने हे कामकाज केलं जात होतं. आणि आता ही उघड होत आहे. आपण बघतो आहे 5-6 दिवसापासून पेपरला ज्या बातम्या वाचतो आहे तर भंगार विकले जाते आहे. आणि आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो की जे वाघूरचं गिरणा पंपिंग स्टेशन आहे, गिरणा पंपिंगला ज्या मशिनरी आहेत त्याचा लिलाव व्हायला पाहिजे अशी मागणी करत होतो. सातत्याने पाठपुरावा करत होतो पण तसं काहीही झालेलं नाही. आणि याच्यातून आता जे पाईपलाईन चोरीला गेलेले आहे हे मोठा गोळबंगल हे दिसून येत आहे. आणि आम्ही भारतीय जनता पार्टी याचा पूर्ण शब्दात निषेध करतो आणि जे आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे ही आमची सर्वांची मागणी. काही विरोधी पक्षनेते आणि महापौर सुद्धा त्यांच्यात असल्यामुळे या प्रकरणामध्ये महापौरांचा एक कुठेतरी हात असल्याचा संशय आहे. तर या प्रकरणातले जे सगळे प्रमुख सूत्रधार आहेत ते समोर यावे अशी तुमची मागणी राहणार आहे का? नक्कीच. मी पहिलेच म्हटलं की जे दोघी एकाच घरातले व्यक्ती असताना कोणाचं काय काम केलेलं आहे हे कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीचं कामकाज मागे 2.5 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि त्याचं फलित आपण आता बघतो आहे की काय त्यांनी प्रकार केलेले आहेत. आणि जे मी तेच म्हणते की पूर्ण लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीवर कलंक लावणारी ही घटना आहे. आणि म्हणून आमची पोलीस प्रशासनाकडे ही मागणी आहे जर सूत्रधार माजी उपमहापौर सुनील महाजन हे असतील तर ते फरार आहेत. त्यांना तातडीने पोलीस यंत्रणेने अटक केली पाहिजे. महानगरपालिका प्रशासनाकडे देखील आमची मागणी आहे की हा जो भ्रष्टाचार किंवा ही जी चोरी उघड झालेली आहे कोट्यवधी रुपयांची ही चोरी हिमनगाचा दृश्य भाग आहे असं आम्हाला वाटतं. म्हणजे याच्या कैक पटीनं जास्त मोठी चोरी आणि कैक पटीने जास्त मोठा अपहार आणि भ्रष्टाचार महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या मालमत्तेचा झाला असण्याची दाट शक्यता आहे. आणि ही संपूर्ण चोरी जी आहे किती रुपयांची मालमत्ता चोरी झालेली आहे, किती रुपयांचा अपहार झालेला आहे आणि जळगावकरांचा किती कोटी रुपयांचा तोटा किंवा चोरी झालेली आहे हे महानगरपालिका प्रशासनाने समोर येऊन जळगावच्या जनतेसमोर मांडलं पाहिजे. पोलीस यंत्रणा आणि मनपा प्रशासनाने कुठेही प्रलोभनाला बळी न करता या भंगारचोर प्रवृत्तीला समोर आणलं पाहिजे. जळगाव महानगरच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते आदरणीय राजू मामा भोडे यांच्या मार्गदर्शनात आणि आमच्या नेत्या जिल्हाध्यक्ष आदरणीय उज्ज्वलाताई भेंडाळे यांच्या मार्गदर्शनात सर्व प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवक बंधू भगिनींच्या नेतृत्वामध्ये आम्ही या भंगारचोर प्रवृत्तीचा तीव्र शब्दामध्ये निषेध. चालू करा माईक. मनपाचं भंगार चोरणाऱ्याला अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा. बड़ी बड़ी बाता, अरे बड़ी बड़ी बाता, बड़ी